नमस्कार मित्रांनो, माय मराठी टेक स्कूल या तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य अशा मराठी यूट्यूब चॅनलवर मी सोमवंशी तानाजी आपले सहर्ष स्वागत करतो। आमच्या www.tanajisomunshi.blogspot.in म्हणजेच माय मराठी शाळा या शैक्षणिक संकेतस्थळावरील ऑनलाईन कार्यशाळा सदरात आपण तंत्रज्ञानातील नवनवीन माहिती पाहत असतो। या भागात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आपल्याला आधार कार्ड आपल्या पॅन कार्डाशी मोबाईलवरून केवळ 2 मिनिटांमध्ये लिंक करता येईल। मित्रांनो, आपणास सध्या दिलेल्या सूचनानुसार 1 जुलै 2017 पर्यंत आपल्याला आपलं आधार हे पॅन कार्डाशी लिंक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारच्या सूचना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून सध्या येत आहेत। तर त्या अनुषंगाने या भागात आपण पाहणार आहोत की आपला आधार कशा प्रकारे पॅन कार्डाशी मोबाईलवरून केवळ 2 मिनिटांमध्ये लिंक करून घेता येईल। मित्रांनो, त्या अगोदर आपणास एक विनंती आहे की आपण आपल्या मोबाईलमधील यूट्यूब ॲप ओपन करा आणि यूट्यूब ॲपच्या वरच्या बाजूला सर्च स्क्रॉलमध्ये तानाजी सोमवंशी अशा प्रकारे सर्च करा आणि आलेल्या सर्च रिझल्टपैकी माय मराठी टेक स्कूल नावाचं एक आयकॉन दिसेल, याला क्लिक करा आणि या आयकॉन ओपन झाल्यानंतर याच्या बाजूला खालच्या बाजूला लाल कलरमध्ये जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे लाल कलरमधलं, याला नक्की क्लिक करा, जेणेकरून आमचे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपणास या ठिकाणी पाहता येतील आणि नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून शिकता येईल। तर मित्रांनो, आपण जर अशा प्रकारे आधार लिंक करायला गेलो तर आधार लिंक करायला गेल्यानंतर नेट कॅफेवर आपल्याला बरेचसे पैसे द्यावे लागतात, पण आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने केवळ 2 मिनिटांमध्ये आपला आधार आपल्या पॅन कार्डाशी लिंक करू शकतो। त्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आपल्याला एक लिंक दिलेली आहे। ही लिंक मी या व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन या लिंकवरती क्लिक करा आणि लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर या ठिकाणी एक विंडो ओपन होईल। या विंडोमध्ये आपण पहिल्यांदा ज्या दिलेल्या बाबी आहेत या बाबी आपल्याला या ठिकाणी टाकायच्या आहेत। पहिल्या याच्यामध्ये आपल्याला पॅन नंबर विचारलेला आहे, आपल्याला या ठिकाणी पॅन नंबर टाकायचा आहे। मी या ठिकाणी माझा पॅन नंबर टाकून घेतोय। यानंतर या ठिकाणी आपल्याला एंट्री केल्यानंतर पॅन नंबर, त्याच्या खालच्या बाजूला आधार नंबर विचारलेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी तुमचा आधार नंबर अशा प्रकारे या ठिकाणी नोंदवू शकता। यानंतर खालच्या बाजूला नेम ॲज पर आधार असं म्हटलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही आधारवरती जशा प्रकारे तुमचं नाव टाईप केलेलं आहे तशा प्रकारचंच नाव या ठिकाणी इंग्रजीमधून टाईप करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी माझं नाव या ठिकाणी आधारवरचं नाव जसं तसं या ठिकाणी टाईप करतोय आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला एक विंडो दिसेल, आय हॅव ओनली इयर ऑफ बर्थ इन आधार कार्ड। जर तुमचं फक्त वर्ष दिलेलं असेल, जन्मतारीख आधारवरती नसेल, तर या ठिकाणी राईट या बटनावरती क्लिक करून या ठिकाणी राईट असू द्या। जर तुमच्या आधार कार्डाला पूर्ण तारीख, वर्ष आणि महिना दिलेला असेल तर याला क्लिक करण्याची गरज नाही। यानंतर मित्रांनो, खालच्या बाजूला या ठिकाणी कॅप्चा दिसेल तुम्हाला। या कॅप्चा कोडमध्ये जशा प्रकारे अक्षर टाईप केलेले आहेत तशाच प्रकारचे अक्षरं आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहेत। मी या ठिकाणी त्याच प्रकारे टाईप करून घेतोय। एक माहिती आपणास असू द्या की हे जे आहेत कॅप्चा कोड हे पूर्णपणे केस सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे जर अप्पर केस आणि लोअर केस म्हणजेच स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटरमध्ये ज्या प्रकारे दिलेला असेल त्याच प्रकारे आपण या ठिकाणी याला टाईप करून काढायचा आहे। या ठिकाणी जर तुम्हाला हा कॅप्चा कोड समजत नसेल तर या ठिकाणी तुम्ही याला रिफ्रेशचं बटन दाबून क्लिक करून नवीन कॅप्चा कोड घेऊ शकता, किंवा या ठिकाणी तुम्हाला त्याचा उच्चार पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण साऊंडवरती क्लिक करून याचा उच्चार देखील आपण घेऊ शकतो। तर अशा प्रकारे मी या ठिकाणी आता पाहिजे असलेली सर्व माहिती या ठिकाणी लिंक केलेली आहे आणि मी लिंक आधार या बटनावरती आता क्लिक करतोय। पाहूयात मला मेसेज काय येतोय ते। तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा आपण आपला आधार या ठिकाणी लिंक करून घेऊ शकतो। इतर आणखी माहितीसह पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।